पंतप्रधान नरेंद्र मोदींची इराणच्या राष्ट्रपतींशी फोनवरून चर्चा, भारतीयांची सुरक्षा आणि ऊर्जा पुरवठ्याच्या मुद्द्यावर चर्चा। अमेरिकेच्या मिशिगनमध्ये यहुदी मंदिरावर गोळीबार, संशयिताकडून तुफान गोळीबार करण्यात आल्याची माहिती, पोलिसांनी हल्ला करणाऱ्याला घेतलं ताब्यात। आखाती देशांमधील अमेरिकेच्या तळांवर हल्ले सुरूच राहणार, इराणचे नवे सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनींची अमेरिकेला धमकी। आयातुल्ला अली खामेनींची पत्नी जिवंत, खामेनींच्या पत्नीचा मृत्यू ही फक्त अफवा, इराण मीडियाचा दावा। अमेरिका तेल उत्पादनामध्ये सर्वात मोठा देश, तेलांच्या किमतीत झालेल्या वाढीनंतर ट्रम्प यांचं मोठं विधान। तेल आणि सिलेंडर टंचाईवर लोकसभेत पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरींचं मोठं वक्तव्य, देशात तेलाचा पुरेसा साठा, टंचाईच्या अफवा पसरवणाऱ्यांवर होणार कारवाई। युद्धाचा गॅस पुरवठ्यावर मोठा परिणाम, कोकणातील प्रसिद्ध गणपतीपुळे देवस्थानालाही झळ, गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे लाडू प्रसाद केला बंद, खिचडी प्रसादही करावा लागणार बंद। आणि पंतप्रधान मोदी आज शेतकरी सन्मान निधीचा 22वा हप्ता करणार जारी, 9,32,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 18,640 कोटी। बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सगळ्याच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात। सुरुवात करूयात। युद्धाचा मुंबई मनपाच्या शाळांना फटका बसलाय, गॅस सिलेंडर उपलब्ध होत नसल्यानं मध्यान्ह भोजनावर गदा आली आहे, तर मुलांना पोषण आहार म्हणून केळीचं वाटप केलं जातं। भंडारा जिल्ह्यातील डिफेन्स अकॅडमीमध्ये गॅस टंचाई निर्माण झाली, राज्याच्या कानाकोपऱ्यातील मुलं मुली शिक्षण घेण्यासाठी इथे येत असतात। याच ठिकाणी कॅन्टीन देखील आहे, शाळेत 1200 विद्यार्थी असून त्यांच्यासाठी जेवण तयार करण्यात येतं, मात्र 2 दिवस पुरेल एवढाच गॅस सिलेंडर साठा उपलब्ध आहे आणि त्यामुळे शासनानं गॅस सिलेंडर दिलं नाही तर चुलीवर जेवण तयार करण्याची वेळ येणार आहे। रायगडच्या हॉटेल व्यवसायाला देखील गॅस टंचाईचा फटका बसलाय, अख्ख्या मसूरसाठी प्रसिद्ध असलेल्या शिवराज ढाब्याच्या 12 शाखा बंद झाल्यात, त्यामुळे हॉटेल चालकांच्या चिंतेत वाढ झाली आहे। आखाती देशातील युद्धाचा फटका जालना जिल्ह्याला देखील बसलाय, व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा बंद असल्यानं व्यावसायिक चिंतेत आलेत, तर 3 दिवस पुरेल इतका गॅस सिलेंडरचा साठा उपलब्ध आहे, त्यामुळे नागरिकांना गोंधळून जाऊ नये असं आवाहन जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी केलं। जळगावच्या चाळीसगाव शहरात घरगुती एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झालाय, शहरातील गॅस एजन्सीच्या कार्यालयाबाहेर ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली। एजन्सीकडे गॅसचा साठा उपलब्ध असल्याचं सांगितलं जात असलं तरी विविध तांत्रिक अडचणींमुळे अनेक ग्राहकांना गॅस बुकिंग करता येत नसल्यानं नागरिक त्रस्त झाले। पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गॅसच्या तुटवड्याचा परिणाम दिसून येतोय, विशेषतः उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये अनेक गॅस एजन्सीसमोर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय। गॅस तुटवड्याचा शालेय पोषण आहारावर देखील परिणाम होणार आहे, गॅस पुरवठा सुरळीत झाला नाही तर मंचरमधील शालेय पोषण आहार बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली। जळगावात व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्यानं दागिन्यांची जडणघडण करणारे सुवर्ण कारागीर देखील अडचणीत सापडलेत। सिलेंडरचा पुरवठा नियमित न झाल्यास 10,000 सुवर्ण कारागिरांवर उपासमारीची वेळ येणार आहे, त्यामुळे कारागीर चिंतेत सापडलेत। राज्यातील गॅस संदर्भातील परिस्थितीवरून बच्चू कडूंनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय, युद्धाची माहिती देशाच्या सरकारला माहीत न होणं ही मोठी फजिती आहे, कोरोना काळात ज्या चुका झाल्या त्या चुका केंद्र सरकारकडून होत आहेत, विश्वगुरू म्हणणारे गुरु फसले अशी टीका देखील बच्चू कडूंनी केली आहे। आता एक मोठी बातमी, राहुल गांधींकडून गॅस तुटवड्याचा मुद्दा उपस्थित केला आणि यावेळी बोलताना त्यांनी गॅसचा सध्याचा प्रश्न ही फक्त सुरुवात आहे, आपण रशियाकडून तेल खरेदी करतो की नाही, आपल्याला अमेरिकेकडून परवानगी का घ्यावी लागते असा सवाल केलाय, तर आपली तेल खरेदी अमेरिका कशी ठरवू शकते असं म्हणत त्यांनी मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्यावर निशाणा साधला। तर राहुल गांधींनी एप्स्टीनचा उल्लेख करताच लोकसभा अध्यक्षांनी त्यांना ज्या विषयावर नोटीस दिली त्याच विषयांवर बोलण्यास सांगितलं, यावरून मोठा गोंधळ झाला, विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी यावेळी केली। The pain has just started. Restaurants are closing. There's widespread panic
about LPG. Street vendors are affected. And as I said, this is only the beginning. There is no shortage of petrol, diesel, kerosene, ATF or fuel oil. The availability of petrol, diesel, aviation, turbine fuel, kerosene and fuel oil is fully assured. Retail outlets across the country are stocked and supply chains for these products are functioning normally. Additional allocation of PDS kerosene has been issued to all the states. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. वर्ध्यात गॅस दरवाढी विरोधात काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. चूल पेटवून रिकामे गॅस सिलेंडर दाखवत गॅस दरवाढी विरोधात निषेध नोंदवण्यात आला. गॅस दरवाढ रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. वर्ध्याच्या देवळीमध्ये सिलेंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी प्रशासन अलर्ट मोडवर आलंय. काळाबाजार रोखण्यासाठी भरारी पथकानं धडक मोहीम सुरू केली आहे. हॉटेल टपरी चालकांवर घरगुती सिलेंडर वापरल्यामुळे कारवाई करत 11 गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले. जालन्यात गॅस दरवाढी विरोधात काँग्रेसनं आंदोलन केलं. नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. गॅस सिलेंडरचा तुटवडा आणि दरवाढीच्या विरोधात नांदेडमध्ये देखील काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आलं. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसच्या वतीनं निदर्शनं करत गॅस दरवाढीचा निषेध नोंदवण्यात आला. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता तहसील कार्यालयावर महाविकास आघाडीनं गॅस दरवाढीचा निषेध करत आंदोलन केलं. यावेळी घरगुती गॅस सिलेंडरला हार घालून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. तर आंदोलकांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सांगलीमध्ये देखील गॅस दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आलं. स्टेशन चौकात रस्त्यावरच चूल मांडून निषेध करण्यात आला. आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते. छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेस आक्रमक झाली. चुलीवर स्वयंपाक करून गॅस दरवाढीचा निषेध करण्यात आला. आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं कार्यकर्ते सहभागी झाले होते. एक सविस्तर बातमी. अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात पत्रकार परिषद घेऊ नये असं जय पवारांना सांगण्यात आलंय. असा दावा आमदार रोहित पवार यांनी केलाय. दरम्यान माझ्यावर कुणाचाही दबाव नाही. आम्ही दादांच्या विचारांचे लोक आहोत. तपास यंत्रणांची माहिती समोर आल्यावर बोलणार असं म्हणत रोहित पवार यांच्या दाव्याला जय पवार यांनी उत्तर दिलंय. जय पवारांना या बाबतीतली प्रेस कॉन्फरन्स घ्यायची होती, पण त्यांना प्रेस कॉन्फरन्स घेऊ नये असं कुठेतरी तिथं सांगण्यात आलं असं मला कळतंय. ते का सांगण्यात आलं हे मला सांगता येणार नाही. त्यांच्या पक्षातल्या लोकांनी, त्यांच्या पक्षातल्या नेत्यांनी सांगितलं का भाजपच्या नेत्यांनी सांगितलं हे अजूनपर्यंत तिथं त्या ठिकाणी स्पष्ट नाही. माझ्यावरती कोणाचाच दबाव नाहीये. आज जसं मी पिंकी मालिनीच्या कुटुंबाला भेटायला आलोय, मला पण स्वतःला अजून काय माहिती पाहिजे. कारण सगळ्यांच्या समोर येऊन नुसतं काय गोष्टी बोलून तिथं फायदा नाही. आपल्याला सगळी खरी माहिती पाहिजे आणि सगळ्यांच्या समोर तथ्य यायला पाहिजे. त्याच्यामुळे आम्ही विचारपूर्वक हा निर्णय घेतला सगळ्यांनी. आणि दबाव आमच्यावरती कोणाचाच नाहीये. आम्ही दादांचे विचारांचे आणि आम्हाला वाटलं जर दादा असले असते आणि जर त्यांना काय थोडी माहिती मिळाली असती तर त्यांनी पत्रकार परिषद घेतलीच नसती. त्यांनी पूर्ण माहिती घेऊनच ती पत्रकार परिषद घेतली असती. तसंच माझे विचार आहे की 28 तारखेला जी दुर्घटना त्याच्याने आम्ही सर्वच कुटुंब, महाराष्ट्रातली जनता सगळेच खूप अजूनही दुःखात आहे. आणि आम्हाला सर्वांना माहिती पाहिजे की नक्की काय झालं. मला माहिती आहे तुम्ही सगळे माझ्या पत्रकार परिषदसाठी थांबलेले आहेत. ते पुढच्या आठवड्यात होणार आहे आणि त्या पत्रकार परिषदेत मी जे काय माझ्या मनातलं आहे आणि जे काय माहिती आहे मी तिथं तुम्हाला सगळ्यांना देईल. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आलेली आहे. सर्व शेतकऱ्यांनी, संचालकांनी आणि सभासदांनी एकमतानं सुनेत्रा पवार यांची निवड केली. दरम्यान सर्वांना बरोबर घेऊन अजित पवारांचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत असं आश्वासन निवडीनंतर सुनेत्रा पवार यांनी सभासदांना दिलं.
अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात पत्रकार परिषद घेऊ नये असं जय पवार यांना सांगण्यात आलं असा दावा आमदार रोहित पवार यांनी केलाय. दरम्यान माझ्यावर कुणाचाही दबाव नाही, आम्ही दादांच्या विचारांचे लोक आहोत, तपास यंत्रणांची माहिती समोर आल्यावर बोलणार असं म्हणत रोहित पवार यांच्या दाव्याला जय पवार यांनी उत्तर दिलं. लिफ्टचा आवाज आल्यानं जय पवार यांनी लिफ्टचा वापर टाळला. लिफ्टचा धोका टाळण्यासाठी जय पवार 18 मजले जिन्यानं खाली उतरले. अपघातात मृत्यू झालेल्या पिंकी माळीच्या कुटुंबाला भेटल्यानंतर जय पवार 18 मजले पायऱ्या उतरून खाली आले. आपण रशियाकडून तेल खरेदी करतो की नाही, आपल्याला अमेरिकेची परवानगी का घ्यावी लागते असा सवाल राहुल गांधींनी विचारला. तर ही फक्त सुरुवात असल्याचा इशारा त्यांनी दिला. चिंतेचं कारण नाही, देशात मुबलक तेलसाठा आहे, घरगुती सिलेंडरचा सुरळीत पुरवठा सुरू असल्याचं म्हणत मंत्री हरदीप सिंह पुरींनी इंधन तुटवड्याचे आरोप फेटाळले. रोहित पवारांनी राहुल गांधींची भेट घेत अजितदादांच्या अपघाताची पारदर्शक चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. राहुल गांधींना संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली, काँग्रेसकडून सर्व मदत करू असं आश्वासन राहुल गांधींनी दिलंय असं रोहित पवार म्हणाले. प्रफुल्ल पटेलांसंदर्भात 2 दिवसात पत्रकार परिषद घेणार असल्याचं रोहित पवार म्हटलंय. अजित पवारांच्या अपघाताचा एफआयआर न घेण्यावरून रोहित पवार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे आता रोहित पवार काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. सर्वोच्च न्यायालयामध्ये शिवसेना पक्षाचं नाव चिन्ह या प्रकरणाची सुनावणी पार पडली. राष्ट्रवादीच्या याचिकेचा सुनावणीमध्ये समावेश नाही असा युक्तिवाद ठाकरेंच्या शिवसेनेकडून कपिल सिब्बल यांनी केला. आता एक मोठी बातमी. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गांधेली गावात एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. कीर्तनातील एका वक्तव्याचा राग धरून एका संतप्त जमावानं कीर्तनकाराच्या घरात घुसून कुटुंबाला बेदम मारहाण केल्याची घटना समोर येते. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले असून परिसरात एकच खळबळ माजली आहे. छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील गांधेली येथील रहिवासी असलेले कीर्तनकार निवृत्ती महाराज वाडेकर यांनी एका कीर्तनादरम्यान केलेल्या विधानामुळे काही लोक नाराज झाले होते. या नाराजीचं रूपांतर वादात झालं आणि या संपूर्ण प्रकारानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून आरोपींचा सध्या शोध घेतला जातोय. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. सोलापूर जिल्ह्यामध्ये पंचायत समितीच्या निवडणुकीत 11पैकी 10 जागेवर भाजपचे सभापती तर 1 जागी शिवसेनेच्या सभापतीची निवड झाली आहे. माळशिरस पंचायत समिती निवडणुकीत मोहिते पाटलांची नवी खेळी समोर येते. इथे शिवसेनेला सभापतीपद तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला उपसभापतीपद मिळालेलं आहे. सांगलीमध्ये आटपाडी तालुक्यातील निंबवडे जिल्हा परिषद गटातून पराभूत झालेल्या शिंदे सेनेच्या उमेदवार विद्या मोटे यांनी विजयी झालेल्या भाजप उमेदवार माधवी पडळकर आणि निवडणूक आयोगाविरोधात विटा न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे. हुकुमशाही आणि दडपशाहीनं जिल्हा परिषदेची ही निवडणूक झाल्याची तक्रार करत मोटे यांनी विटा न्यायालयामध्ये धाव घेतली. नायगाव येथील बीडीडी पुनर्विकास प्रकल्पाच्या चावी वाटपावरून आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारला सवाल विचारले आहेत. नायगाव बीडीडी प्रकल्पाला भेट देत असताना रहिवाशांनी अद्याप चावी वाटप झालं नसल्याची तक्रार आदित्य ठाकरेंकडे केली.